Hello, friends. Welcome to another video of RAKB, रिकवरी एजेंट की बजाओ। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो, लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। दोस्तों, अगर आपका कोई भी क्रेडिट कार्ड या लोन का पेमेंट ड्यू है तो बैंक या एनबीएफसी वाले आपको जरूर कॉल करेंगे और विजिट्स भी होगी। ये उनका काम है, क्योंकि ये कलेक्शन इंडस्ट्री का एक प्रोटोकॉल है। लेकिन ग्राहक के भी कुछ अधिकार है। डेट कलेक्शन वालों को रिकवरी करने के लिए कुछ नियम है जिसका बैंक और एनबीएफसी को पालन करना होता है। अगर बैंक और एनबीएफसी के रिकवरी एजेंट आपसे बदतमीजी करते हैं या परेशान करते हैं तो आप अपना बचाव कानूनी तरीके से कर सकते हो। यदि रिकवरी एजेंट आपको परेशान करते हैं तो आप हमारी पेड सर्विस का बेनिफिट्स ले सकते हैं और हरासमेंट से खुद को और अपने परिवार को सुरक्षित रख सकते हैं। पेड सर्विस की डिटेल्स जानने के लिए स्क्रीन पर दिए हुए नंबर पर आप हमें व्हाट्सएप मैसेज करें। हमारी पेड सर्विस की डिटेल्स आपको मिल जाएगी। दोस्तों, वीडियो अगर पसंद आती है तो आप हमारी वीडियोस को जरूर लाइक करें, अपने अपने कॉन्टेक्ट्स में जरूर शेयर करें और ये वाले वीडियो में सबसे अच्छा पार्ट कौन सा लगा वो हमें जरूर कमेंट करके बताएं। अगर आप हमारे वीडियोस को YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें और अगर दूसरे कोई सोशल मीडिया पर देख रहे हो तो हमारे सोशल मीडिया हैंडल को जरूर फॉलो करें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। धन्यवाद दोस्तों। हॅलो, अजिंक्य सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर, मी मकरंद बोलतोय, एसबीआय क्रेडिट कार्ड म्हणता. सर, 2 मिनिटं वेळ पाहिजे का तुमचा? कुठलं एसबीआय कार्ड? हा, स्टेट बँक ऑफ इंडिया क्रेडिट कार्ड सर. तुमच्या इथे आरबीएल नाव लिहिलेलं आहे. ते मी पूर्वी आरबीएल मध्ये काम करत होतो सर, त्याच्यामुळे ते त्याला येतंय ट्रू कॉलरला. पण मी आता एसबीआय जॉईन केलंय सर, 1.5 महिना झाला. डायरेक्ट बँकेतून बोलताय की थर्ड पार्टी एजन्सी मधून? सर, मी एसबीआय साठी काम करतो. एक्झिक्युटिव्ह फिनकॉप सर आम्ही त्यांचे पार्टनर आहोत सर, बिझनेस पार्टनर. अच्छा, तर बरं, बोलू बोला. शकतो आपल्याशी 2 मिनिटं? हा, बोला. तर आपलं एसबीआयचं जे कार्ड आहे हं. तर त्याच्यावरती 7 महिन्याचा सर पेमेंट हॉलिडे दिसतोय सर. हं, हं. तर तुमचं टोटल आउटस्टँडिंग आजच्या तारखेला सर जे दिसतंय 1,67,000. बरोबर. त्याचं मिनिमम पण सर अजून भरलं गेलेलं नाहीये या महिन्याचं. 8,340 रुपये सर. तर ते आज तुमची बिल सायकल आहे 24 बिल सायकल. 5 वाजता सर तुमचं नवीन बिल जनरेट होईल. बरोबर. हा, तर सर तुम्ही ते पेमेंट आज करू शकता सर 4 वाजेपर्यंत. पेमेंटचं 8,340. बघा, पेमेंटचं काय आहे? हा, पेमेंट आहे ना, आता आहे ना माझ्याकडे ना 1-2-3 महिन्यानंतर आहे ना माझ्याकडे पेमेंट येणार आहे. ठीक आहे ना? बर. तर तेवढं पेमेंट म्हणजे त्यात आहे ना, जर फॉर क्लोज झाला तर फॉर क्लोज करू, नाही तर मग सेटलमेंट करू. ठीक आहे ना? सर, तुम्ही सेटलमेंट जर करणार असाल ना सर, तर मी तुम्हाला आज पण सेटलमेंट देऊ शकतो. 45 तुमचं व्यवहार. एक मिनिट ना, बोला सर. जर मला आज करायचे असलं असतं ना, मी लगेच म्हटलं असतो की बघा तुम्ही किती डिस्काउंट देताय आणि कितीच करताय. ठीक बरोबर. आहे ना? आणि मला माहित आहे ना की माझ्याकडे 2-3 महिन्यांनी थोडेसे पैसे येणार आहे. आता जर पैसे जर चांगले आले तर मी फॉर क्लोजच करू. माझा सिव्हिल कशाला खराब करू मी? नाही, कसं आहे सर, सेटलमेंट घेतले म्हणजे तुमचं काय तिथं काय रोड संपतो असं नाहीये ना सर. तुमच्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा तुम्ही तो डिफरन्स भरून पण तुमचा सिव्हिल चांगला करू शकता. सेटलमेंट घेण्याच्या पाठीमागचं सर मेन कारण काय असते की तुमचं इंटरेस्ट आणि पेनल्टीचं जे क्लॉक टिकिंग चालू असतं ते इमिजिएटली बंद होतं. पेनल्टी इंडेक्स आता 7 महिने झाले, तर एवढंच लागत 2 महिन्यांनी काय फरक पडणार आहे मला सांगा? फरक हा पडणार आहे सर की 7 महिन्यांनी जरी तुम्ही पेमेंट नाही केला तरी तुम्ही अजूनही फ्लो मध्ये आहात. म्हणजे तुमची जी बकेट आहे ती फ्लो मध्ये आहे, एनपीए जरी झालेली असते तरी. ठीक आहे, तर राईट ऑफ झाला असेल की आता सर एनपीए? नाही झाले ना सर, तेच सांगतो मी तुम्हाला. 7 महिने झाले, मग 7 महिन्यातच राईट ऑफ होतं ना. बरोबर आहे, पण आता सर तुमचं बकेट जे आहे ते 150चं आहे. 7वं बकेट जरी असलं तरी तुम्ही रिस्क 150 मध्ये आहात. त्याच्या डिप्युटी 180ला. हा सर, सॉरी, डिप्युटी किती आहे आता? डीपीडी सर तुमचा बघा 210 आहे. 210 म्हणजे 210 म्हणजे काय, म्हणजे राईट ऑफ नाही झाला?
नाही झालंय तर स्टेट बँकेचा विषय असा असतो की जेव्हा तुम्ही 7वी बकेट पार करता म्हणजे 210च्या पुढे जेव्हा तुम्ही जाता म्हणजे 8व्या बकेटला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमची राईट ऑफला जाते केस. लक्षात घ्या. आणि राईट ऑफला गेल्यानंतर सर मग तुम्ही आता यू नो व्हेरी वेल सर तुम्ही ऑलरेडी बिझनेसमॅन आहात. बरेच कार्ड तुम्ही वापरलेले असतील तर राईट ऑफला जेव्हा केस जाते तेव्हा मग ते सेटलमेंट द्यायची की नाही हे बँकेच्या डिस्क्रिप्शन वरती असतं. परत मग लिगल प्रोसिडिंग पण बँक चालू करू शकते. आणि सर बाकीचे पण प्रॉब्लेम स्टार्ट होऊ शकतात. सिव्हिल तुमचा अजून डाऊन होतो त्याच्यापेक्षा. हा ऍक्च्युली सर तर मला आता काय म्हणजे मी काय एक्सप्लेन करणार तुम्हाला. यू आर वेल नोन बिझनेसमॅन. ठीक आहे. बघा ऍक्च्युअली कसं आहे ना एकच कार्ड नाही माझे आहे मल्टिपल. बरोबर सर. ना कार्ड पण चालतंय पीएल पण चालतंय पीएल पण चालू आहे एनबीएफसीचे पण मी घेतले आहे. ठीक आहे ना. बरोबर मल्टिपल आहे आणि त्यात कसं आहे मला अनुमान आहे 1-2-3 महिन्यांनी होऊन जाईल. बरोबर. म्हणून मी आता काय मिनिमम काय पार्ट पेमेंट वगैरे काय करत नाही. आता जसं चाललंय तसंच कंटिन्यू आहे. हा जर पैसे आले चांगले तर आपण फॉरवर्ड करू नाही तर मग सेटल करू. हा सर बघा आता कसं आहे तुम्ही आता काय मला म्हणा जर पैसे आले तर फोरक्लोज करू नाही तर सेटल करू. बरोबर. येस येस. मग सर 2-3 महिन्यांचे सेटल करायचं जे आहे ते तुम्ही आज पण सेटल करू शकता ना सर. तुम्हाला मी 2 तासात सेटलमेंट लेटर देतो. तो तुमचा मिनिमम जो आहे तो तुमचा पहिला आपण हप्ता ठेवूया. आज मला करायचं नाही. आता तुम्ही जर मला किती सांगितलं ना की तुम्ही आज करा पुढचं नका करू आजच करून टाका ते काय होणार नाही. आणि ते काय बोलून बी काय फायदा नाही. कारण की मला माहित आहे की मी 2-3 महिन्यानंतरच करणार आहे. तर त्याच्या पुढे जर बँकेला लिगल जायचे का कुठं जायचे ते बँकेचं ऑप्शन आहे. ठीक आहे ना. हा कारण मी 2-3 महिन्यानंतरच करणार आहे पेमेंट. हो का. हा. आणि तुम्हाला ते राईट ऑफ मध्ये गेल्यानंतरच सगळं काय करायचं ते करायचंय. हा तेव्हा जाणार बरोबर. पण मग सर तिथं बँकेच्या डिस्क्रिप्शन वरती असतं ते तुम्हाला सेटलमेंट द्यायची का नाही. तुमचा तो काही राईट होत नाही जसं तुम्हाला आता इथं तो चान्स आहे. येस येस बँकेचंच राईट आहे. माझं कुठं राईट आहे. तर बँकेने दिलं तर करणार नाही तर मग असं चालणार. हा म्हणजे मग नाही तर तुम्हाला सगळं पेमेंट परत करत बसायला लागेल सर. पेमेंट आलं तर करू नाही तर मग सेटल करू. सेटल पण नाही झाला जर बँक रेडी नाही तर मग जावं तुमच्या लिगल मध्ये कुठं कोर्टात केस टाकायचे टाका. पाठवतो माझे ऍडव्होकेट. हो मग थोडक्यात तुम्हाला पेमेंट नाहीच करायचंय सर आता. बिलकुल नाही. तुम्ही आता हे केसला फॉलो करा बाकी काही नका करू. पण 8,000 पण नाही करू शकत सर तुम्ही. नाही 1 रुपया नाही भरणार. भरायचे जास्त तर मी दर महिना पण भरला असता ना मिनिमम. पण सर जस्ट विचारतोय म्हणजे काय कारण असतं म्हणजे एवढं ठाम काय तुम्ही पैसे न भरण्याबद्दल. हेच प्रॉब्लेम माझे पैसे अडकलेले आहे आणि परत कसे मल्टिपल कार्ड लोन झाले तर महिन्याशी एवढं ईएमआय झालं की भरायचे कुठनं. अच्छा. माझं पण बऱ्याच बँकांचे क्रेडिट कार्ड तर तुम्ही थकवलेलं आहे म्हणजे थकलंय तुमच्याकडनं. थकवलंय म्हणण्यापेक्षा स्वतःच थकलं आता बँक काय थकणार म्हणून तर थांबवलंय. आता ते पैसे आले तर कसे पुढे बघू आपण. ठीक आहे सर मर्जी तुमची. ओके ओके धन्यवाद. हॅलो. हॅलो. हा सतपाल थोरात बोलताय का. हा एयू बँकेतनं बोलतोय सर. बोला. आपलं क्रेडिट कार्डचं पेमेंट झालेलं नाही सर. हो. काय प्रॉब्लेम आहे पेमेंट का झालेलं नाहीये. फंड इश्यू आहे मॅडम. सर किती दिवस. 6 महिने अजून 2 वर्ष होत. कसं 6 महिने अजून थांबतील सर. ऑलरेडी 2 वर्ष होत आल्यात तुमचं कार्डचं पेमेंट झालेलं नाही. अजून 6 महिने लागतील मला. काय लागतील 6 महिने सर. पेमेंट लागणार या महिन्यात. नाही मॅडम तुमच्या म्हणजे तुम्ही सांगायचं आणि बँकेने ऐकायचं. अहो आम्ही बोलायला पाहिजे असं की तुमच्या बोलण्यावर काय बँक थांबणार नाहीये म्हणून. हो बरोबर ना मॅडम. तुम्ही असं कसं उलट बोलताय. उलट कुठे बोलला मॅडम. मी तर प्रेमाने सांगतोय तुम्हाला. तुम्ही काय म्हणले तुमच्या सांगण्यावर काय हे होणार नाही. ह्याच्यामध्ये आरटीपी टाकून द्या तुम्ही. का आरटीपी टाकून द्या. तुम्ही सांगणार का मला काय करायचं काय नाही ते.
हो मॅडम. पेमेंट लागणार या महिन्यात. एक तर सेटलमेंट घ्या नाही तर फोरक्लोज करा. काय तुमच्या हिशोबाने वाटतंय तुम्हाला ते करा. पेमेंट लागणार. आरटीपी टाकणार माझ्या केसमध्ये बस. काय का मी काय सांगतोय ना टाकणार त्यामुळे. आरटीपी? कोण टाकणार आरटीपी? मी. तुम्ही टाकणार, अजून कोण टाकणार आहे? पेमेंट लागणार. पेमेंट लागणार. ते तुमच्या ऑलरेडी 2 लागण्यावर वर्ष काय होते होत मॅडम? आल्यात. बँक खूप दिवस थांबली. आता पैसे लागणार. अजून थांबा तुमच्या 6 महिने. हिशोबाने बँक चालत नाही. तुम्ही मला सांगू नका की तुमच्या नावापुढे आरटीपी टाकायचं का डिफॉल्टर टाकायचं. मग तुम्हाला काय टाकायचंय? काय मला तुम्हाला काय काय टाकायचंय? पेड टाकायचंय. मला पेड. एक तर सेटलमेंट घ्या नाही तर फोरक्लोज करा. नाही, क्लेम पेड तर मी तुम्हाला देणार नाहीये. काय क्लेम पेड तर देणार नाही मी तुम्हाला. सीपी देणार नाहीये. तुम्हाला याच्यामध्ये मला पेडच आरटीपी किंवा टाकायचं ना एनआयटीपी पण. टाकावं लागेल. एवढं तुम्हाला नॉलेज आहे. मग हुकलेले कोणी मागताय कशाला? 2 वर्ष झाले ना पैसे भरले नाही. त्यामुळे तर वागतोय मला नॉलेज आहे त्यामुळे मॅडम. एवढं तुम्हाला माहिती आहे ना बँकिंग लेवलचं. मग त्यामुळे तर बोलतोय मग याच्यामध्ये पैसे आरटीपी सांगू टाका नका किंवा बँकेचे. एनआयटीपी टाका. केसला पुढे डिस्पोज करून टाका तुम्ही. नाही करू कारण शकत या मी. केसवर तुम्हाला मेहनत करून म्हणजे काहीच तुम्ही- नाही भेटणार आहे. टाइम तुमचा तुम्ही खोटा मला जाईल. सांगणार मी ते टाकणार. नाही Yes. होत आमच्याकडनं असं काम. होईल मॅडम. आम्ही तुम्हाला कॉल Just करणार. have तुम्ही some पेमेंट patience. करणार. तुम्ही फक्त ह्याची व्यवस्था करा. तुम्ही पेमेंटची Just व्यवस्था करा. आम्ही कॉल Have तर some करत राहू. patience. नो वी डोंट Yes. हॅव पेशन्स. ऑलरेडी You 1.5 वर्ष should keep बँकेने some पेशन्स patience, madam. ठेवलाय. नो Because वी अजून 6 महिने किंवा नो 1.5 वर्ष नो थांबावं नो लागेल. नो नो Because होत the customer नाही. doesn't होत have the money to नाही. make the Already- payment of the account. That's why. तो तुमचा प्रॉब्लेम आहे. Until and एवढं unless I तुम्ही get this एज्युकेटेड job ना, आहे. मी 1 रुपयाचे पेमेंट नाही करणार एवढं याच्यामध्ये. तुम्ही एज्युकेटेड आहे. एवढं मॅच्युअर आहे. हम्म. तरी पण अनएज्युकेटेड लोकांसारखं का वागताय? 1.5 वर्षात कुठे पैसे educated बँकेने आहे madam सांगवले मी? तुम्ही. फक्त रट्टा काय? मारून इंग्लिशचं बसलंय. मला नाही येत. अंग्रेजी वगैरे बरं. काही येत नाही. मी बरं. अंगठा छाप आहे. बर थँक्यू. थँक्यू. काय थँक्यू? हॅलो. तुम्ही बोलले ना बरं, त्यामुळे थँक्यू बोललो. ओके. येस. सर चेष्टा मस्करीची वेळ नाहीये. मी तुम्हाला पेमेंटसाठी कॉल केलाय. आरटीपी तुम्हाला टाकावं पेमेंट लागेल तुम्हाला. नाही सर. येस आरटीपी नाही मॅडम. टाकू शकत मी. मला मिनिमम भरून द्या. मी तुम्हाला विचारत नाही, तुम्हाला सांगतोय मी टाकायला. मी पण तुम्हाला विचारत नाही. मी पण तुम्हाला सांगते मला मिनिमम भरून द्या. तुमच्या सांगण्यावर तुम्ही मी मला आरटीपी सांगू टाकणार नको. नाहीये. तुम्ही याच्यामध्ये काय? आरटीपी टाकून द्या मॅडम. नाही टाकणार मी. मला मग काय मिनिमम टाकणार तरी भरून तुम्ही? द्या. जर तुम्हाला सेटलमेंट करायचं नाही, फोरक्लोज करायचं नाही ना, मला मिनिमम 2,000 भरून द्या. मिनिमम तर भरायचेच नाहीये मला. कारण अहो, मिनिमम मग भरण्यासाठी पैसेच आपल्याला पैसे भरायचे. हवे पाहिजे ना. पैसेच नाही आपल्याकडे, मग कुठं काय? का भरणार आपण? मग तुम्ही जगताय कसं 1.5 वर्ष झालं? हो ना मॅडम, बसल्या घरी आरामात. 2,000 मला normal जॉबच amount भेटत आहे. नाही, तुमच्याकडे कोणी 2,000 जॉबवर रुपये ठेवत नाही ऐका, मला. ऐका. काही प्रॉब्लेम झाला, तुमच्याकडे 2,000 आयुष्य नाही. एकदम तुम्ही खराब झालंय. जगताय कसं 2 वर्ष झालं? जगायला जगलेच मॅडम नाही. इकडून तिकडून काय ना experience काय पाहिजे हेराफेरी फक्त. करून. मग बँकेत पैसे तसे हेराफेरी करून फेडून टाका. मी मला पैसे युट्यूबवर लागणार एक व्हिडिओ आहेत. टाकला, हाऊ टू सर्व्हाइव्ह विदाउट फूड अँड वॉटर फॉर नेक्स्ट 365 डेज. ओके बर. येस. युट्यूब Must चालू. go तुम्हाला and watch. फोनला रिचार्ज करायला पैसे आहेत. तुम्हाला भरपूर पैसे आहेत फोनला माझ्याकडे. रिचार्ज करायला युट्यूब वरती फालतूपणा करायला वेळ पैसे आहेत. पण बँकेचे पैसे भरायला वेळ नाही किंवा नो नो तुमच्याकडे नो, पैसे नाही येत आता. हा का? थँक्यू. बर थँक्यू. सर पैसे लागणार आहेत. मी तुमच्यासोबत काय चेष्टा मस्करी करत नाही. तुम्ही थँक्यू बोलता मी काय तिकडनं. एवढं चेष्टा पण मस्करी निर्लज्ज करायला नसावं बसलोय माणसाने. का एवढं इकडे पण मी? खालच्या लेवलचा नसावं. 2 मी लाख आहे रुपये मॅडम. वापरलेत आपण. माझ्या नेचर असंच आहे. तुम्हाला हो का? बेकार वाटत असेल मग तुम्ही दुसरं काहीतरी अपडेट करा, केसला पुढे फ्लो करून टाका. नाही हा केस ऍज अ डेड केस आहे. ह्याच्यावरती वर्क करून काहीच फायदा नाहीये. का फायदा नाहीये? एकदा कोणतरी मेलेला असेल ना, त्याच्या केसवर वर्कआउट केलं, कोणतरी पैसे भरून देईल. पण या केसवरून पैसे काढणं म्हणजे लय अवघड आहे. का अवघड आहे? म्हणजे तुम्ही बँकेचे पैसे भरताय आणि तुम्ही बँकेलाच सांगता का की मी पेमेंट भरणार नाही, तुम्ही माझ्या Yes. मागं मेहनत घेऊ नका, मी पैसे Yes, भरू शकत yes. नाही, माझी लायकीच नाही. लायकी आहे, भरपूर लायकी आहे. पण मग पैसे लायकी भरायचे आहे तर नाहीये भरा मला. ना पैसे. 1.5 वर्ष झालं पैसे भरले नाही. तुझ्याकडे पैसे नाही मुद्दे सांग ना. आता तू करून कशाला बोलते रे? मी तर प्रेमाने बोलतो ना तुमच्याशी मग मॅडम. तुमच्या प्रेम झालं चुलीत. तुमच्या प्रेमाचं काय लोणचं घालू का तू मी? पण जा खड्ड्यात, नाही भरत पैसे मी याचा. तुझा सांग खड्ड्यात. तुझ्या बँकेला जे उपटायचे असेल उपट काय? बिंदास. झट्ट्या नाही भरत पैसे मी आणि याचा. तुझं काय उपटून करणार आहे बँक? तू स्वतः भिकारी आहे. तुझं अरे उपटून माझ्याकडे काय आहे करणार ते उपटूनला, सांग. मी सर्व उपटून तू टाकेल. स्वतः भिकारी आहे. तू स्वतः भिकारी आहे. तुम्ही काय हा तुझ्या चुकतेगिरीचं स्वतः काम करता? कर्जामध्ये तुम्हाला नाहीये. काय वाटतं? लय मोठं तुझी काम करता स्वतःची का तुम्ही लायकी नाही. रिकव्हरीचं? बँक काय करणार तुझ्याकडे येऊन? ऐक ना, तुझी स्वतःची लायकी चुकतेगिरीचं नाहीये. काम करता तुम्ही आणि तुम्हाला वाटतं आणि तुम्ही लय तू मोठं काय काम करत बसलात का? बँक जर चुत्यागिरीची कामं करतोय तर Nobody? तू काय शाळाच झाले? हा, 2 मी लाख आहे रुपये ना. वापरले. Defaulter आहे मी. तुला लाज वाटत नाही का?
हा थोडं पण नाही वाटत. लाज मी आहे वाटत नाही प्राऊड का? डिफॉल्टर आहे मी. प्राऊड डिफॉल्टर आहेत का तू? येस. अरे फाशी लावून मारायला पाहिजे अशी लोक. जगायचा फाशी अधिकार लावा नाही तुम्ही. लोकांना. फाशी तुमच्या घरवाले लावतील. मी बँकेचं कशाला नाव लावू? लिखित दंड तुम्हाला बँकेचं नाव तुमच्याकडे लिखित पैसे दंड नसेल ना कोण तुमचं फिरायला? क्यूआर पाठवा. तुम्हाला पैसे पाठवतो मी. अरे जाऊन घ्या तू तुम्ही एवढं 5-6 बोलतोय मीटर ना ते क्यूआर दोरी घ्या आणि पाठवा. द्या. ऐक फाशी ना, लावून ऐक तुम्ही. ना, एवढं बोलतोय ना हा. क्यूआर पाठवा. तुला लाज वाटते का मग? एवढे पैसे येतात थोडं पण तुझ्याकडे? नाही एवढं वाटत. दाखवतो ना मी जहागीरदार आहे. तुम्हाला 90 लय रुपये दाखवतो पाठवेल ना, तेवढ्यामध्ये तुम्हाला जहागीरदार फाशीचा बापाची फंदा आवडत भेटून त्याचे जाईल. तू मग पैसे भर ना. ऐक ना, जहागीरदार बापाची तुम्हाला आवडत आहे ना, 90 रुपये पैसे देईल. भर ना 90 रुपये बँकेचे. त्याच्यामध्ये तुम्हाला फाशीचा फंदा भेटून जाईल. काय? आजच घरी जावा आणि सुसाईड करून टाका तुम्ही. अरे तुझ्यासारख्यांसाठी मारण्यासाठी आमचं आयुष्य आणि नाहीये. तुम्ही आम्ही लोकांचे एक नोट पैसे घेऊन लिहायचा. नोटमध्ये काय लिहायचं माहितीये का? लायकी नाहीये सतपाल थोरातकडनं पैसे काढायचे, त्यामुळे मी सुसाईड करते. आम्ही समजलं का तुला? इमानदारीने काम करतोय. अरे घंटा इमानदारीचं काम आहे हा. हा का? दुसऱ्या लोकांनी तुला लय EMI माहितीये पे का? केलं त्याच्या कमिशनवर तुम्ही जिवंत राहिले आणि हे इमानदारीचं काम काय आहे. काय 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 हा? काय बोलला? परत तुम्ही कमिशनवर जिवंत राहणारे माणसं आहेत. बरं तू लोकांना कशावर त्रास जिवंत देऊन राहतो? पैसे काढणारे अरे माणसं तुम्ही. अरे फुकट्या तू कशावर जिवंत राहतो? अरे नुबड्या बँकेने दिलेले- नाही बँकेत- करत पैसे मी. अरे चिमकांडी. बँकेला लुबाडला तू 2 लाख रुपये वापरले मी बँकेचे. काय चिमकांडी माहिती किंवा कुठं कुठं चिमकांडा तोंड लोकांना घालून पैसे काय देत माहिती. नाही. हा का? मग कोणाला हा. देतो? तुझ्या आईला देतो का पैसे तू? हा त्यांना देतोय मी, पण चिमकांडी देतो किंवा का? चिमकांडाला पैसे जगतात देत का नाही ते मी. पण? जगतात का ते पण त्या Yes, पैशावरती? जगतात ना फुकटचे ते. इकडून तिकडून एकदम भीक खुश आहेत मागून सर्व तरी माझ्यासोबत. पैशामध्ये ते पण जगतात ना? हो Yes. ना? अरे असल्या तर भद्र्या लोकांसोबत कुणी असलं खुश नसतं, काय कळलं ना? रे? अरे नाही ठीक आहे, तुला पाटील. लाज वाटत पाहिजे. आई बापाला बी मला बँकेचे कशाला लाज पैशावरती वाटेल? जगवतोय. मी काय कोणाचं काय? काय वाईट केलंय का? बँकेचे पैसे मग खाऊन काय बसलाय. करतोय तू? काय करतोय मग तू? त्याचे डिफॉल्टर पैसे इज बुडवतोय ऑल्सो अ तू. प्रोफेशन. बर डिफॉल्टर इज लाईफ ऑल्सो मध्ये प्रोफेशन. काहीच नाही केलंय मी डिफॉल्टर बनलंय. ते पण बर. स्वतःच्या मेहनतीने बनलंय मी. बर बर. तुझ्या डिफॉल्टर आई बनायला बापाने शिकवलंय का किती तुला? किती दिवस रात्र जागा तू होतो मी, जगतो माहितीये का कशाला? तुम्हाला? तुझं बर तुझ्यासाठी करायला पण रात्रभर तुझ्यासाठी जागला मी का तू? जिवंत आहे अरे मॅडम. लोकं तुला इथे हरस MBBS करायचं मला. करायला पण जागत नाहीत रात्रीचं. तू डिफॉल्टर पण रात्रभर जागलास तुम्हाला का? विचारलं जिवंत कशाला आहेत? तुमच्यासारखं दल्ला हा. लोकांना हरस करायला मी जिवंत आहे. ओके. अरे तुझ्यासारख्याला कोण हरेस होणार आहे मला सांग ना. कोण अरे हरेस तू होणार? हरस तुझी होईल, लायकी आहे अजून का? कोण होणार आहे? अरे तुझी लायकी आहे का? तुझी बिनकामाचा लायकी आहे का ते चुत्त्यासारखं बोल. तू तुझी 1.5 लायकी केसर आहे वगैरे का? बसली. तू तुला चुत्या वाटतं तू पैसे साल्या. काढेल का रे लावडी? काय काय काय? लावडी. होय का? तुझ्या हा. आईला बघ बरं जाऊन. हाय का नाही तिकडे विचार? नाही, पुच्ची आहे तिकडे. तुझ्याकडे लवडा आहे ना, हा का? लवडा. हा का? बर. आम्ही पुच्चीतनं बाहेर आलो. तू कुठे कुठून आली सांग ना, बाहेर? कुठं राहतो तू? सांग ना, कुठं राहतो सांग ना. पुच्ची मध्ये तुझ्या राहतो मी. आईच्यात बांबू घालायला मी येते. तू कुठं राहतो ते सांग. आईची गांड जाऊन टाकेल लावडी तुझी, समजलं का? नाही नाही, तू कुठं राहतो ते सांग मला. शोध. तू सांग ना, कुठे आहे? कुठं तू सांग. राहतो? तू कुठे आहे? अरे तू एजन्सीचं नाव एवढं सांग, मी येतो बोलतो सांग. ना, तू एवढं बोलतो ना, तुझी लायकी नाही का पैसे भरायची? अरे एवढं मी बोलतोय काय ना बोलतो तू. गवाडी? तुझं फक्त हा? एजन्सीचं नाव सांग, मी तुझी- येतो. तू 1 तू तुझ्या तासामध्ये आईला येतो काय तुझ्या केलं? एजन्सीचं मग बाहेर. तू तुला बाहेर निघला. दाखवतो तू मी मला कोण आहे ते. बोलतोय ना. काय हा. काय कोण आहे तू? कोण तुझ्या आहे? तुझं एजन्सीचं मला नाव काय सांग ना उपटणार फक्त. आहे? मी येऊन तुला दाखवतो काय? कोण आहे मी. ये कॅम्पात ये, तुला सांगते. ये सांग ना, एजन्सीचं नाव तरी सांग तू ये पहिले. ना तू. ये तुला सांगते. ये अरे सगळं कुठे सांगते. येऊ रे? कुठे येऊ ते तर कॅम्पात सांग ये तू मला. ना. कॅम्पातल्या ब्रांच मध्ये ये, तुला सांगते मी ब्रांच चांगलं मधली काय आहे आणि का काय तू? नाही. घंटा तू ब्रांच हा, मधून बोलते. ये. हा. थर्ड तुझ्या पार्टी आईला एजन्सी विचार, मधून मी बोलते कुठून तू गवाडी, बोलते. आणि तू मला तुझ्या तुला काय आईला वाटते? विचार, मी कुठून मला बोलते. समजत नाही का? तुझ्या आईला विचार ना, मी कुठून समोरच्या बोलते. जसं बोलतो ना ते बोलण्यावर तुझ्या मला आईला कळून विचार ना, जाते. तू कुठून समोरच्या बोलते. चुत्ते आहे, बँकर आहे, तुझ्या आईला एजन्सी विचार मध्ये तू आहे का कुठून बोलते. थर्ड क्लास तुझ्या चिमकांडी आईला एजंट आहे ते विचार मी समजून कुठून जाते मला. बोलते. तुझ्या आईला विचार तू मी कुठून बोलते. का तूने माझ्याशी लग्न केलं होतं का? माझी आई तुला ओळखते का? हा बोल बोल तुझ्या बोल आईला बोल. विचार मी कुठून बोलते. ए तेच बोलतोय. कोण ठेव? तू ठेव. फालतू चालला पैसे गल्ली बाकीचे की लायकी गंडा निवड गावाडी. करतो कशाला? 1 रुपयाचे पेमेंट नाही करत मी.